4 षटकांचा होईल. सामना हा 4 षटकांचा होईल. सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. ओपनर बॅट्समॅन त्वरित पाठवायचे. बाळारामजी भोरिया सन्मान. चला आदरणीय बिपिनजी पाटील आपल्या शुभाचे पुढील सन्मान केले जाणार आहे. आदरणीय बाळारामजी भोईर यांचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये पाहत आहोत. आपला मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 अर्थात अंडर-25 मेगा ब्लास्टमध्ये. आदरणीय संजूजी ठाकरे आपण मुख्य मंचावर यायचे. आदरणीय संजूजी ठाकरे या. आपला देखील स्वागत कक्षामध्ये सन्मान बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आदरणीय संजूजी ठाकरे आपण या. आपला सन्मान सुद्धा बिपिनजी पाटील आयोजक अंडर-25 मेगा ब्लास्ट यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय संतोषजी ठाकरे आपण स्वागत कक्षात यायचं आहे. आदरणीय संतोषजी ठाकरे आपण या. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय संतोषजी ठाकरे यांचा सन्मान आपण स्वागत कक्षात पाहणार आहोत. त्यानंतर आदरणीय प्रतीकजी म्हात्रे आपण यायचे स्वागत कक्षामध्ये, ज्यांनी आपल्याला बेस्ट बॅटरसाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे कूलर. तर या प्रतीकजी म्हात्रे आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे, ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी जी कूलर आहे ती स्पॉन्सर केलेली आहे. हा सन्मान देखील बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल स्वागत कक्षामध्ये. त्यानंतर भूषणजी म्हात्रे आपण यायचं आहे. आदरणीय भूषणजी म्हात्रे या. आपला देखील सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. भूषणजी म्हात्रे. आणि त्यानंतर बळीरामजी भगत आपण यायचे. बळीरामजी भगत आपण स्वागत कक्षात यायचं आहे. आपला सन्मान मुख्यमंचावर केला जाईल. भूषणजी म्हात्रे आपण असाल आपण या. बळीरामजी भगत आपण सुद्धा यायचे. आपला सन्मान मुख्यमंचावर केला जाईल. सलामी जोडी खेळपट्टीवर मंदार आणि मनीष ट्राय घेतोय. सुंदर फटका, क्लास फटका, कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. चेंडू जाईल डीपिश पॉइंट सीमा पार चौकार. बळीरामजी भगत यांचा सन्मान मुख्यमंचावर होणार आहे. तसेच आदरणीय योगेशजी पाटील जे अध्यक्ष आहेत DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, आपलं देखील शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय प्रकाशजी पाटील सल्लागार DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. आवाज ऐकूया डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. पुढचा चेंडू आणि पुन्हा यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहतोय प्रमोदजी पाटील यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या या ऑर्गनायझिंग कमिटीला गोव्यावरनं. आणि विशेष करून प्रेमनाथजी पाटील जे मुख्य आयोजक आहेत यांच्यासाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. खूप चांगलं आयोजन यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर केवलजी भगत आमचे स्पॉन्सर आहेत यांना सुद्धा त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रमोदजी पाटील गोव्यावरनं पंचांचा लेखबाईचा इशारा. प्रमोदजी पाटील आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण ऑनलाईन आमच्याशी जोडले गेलात आणि शुभेच्छा देतात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. प्रसाद अनिलजी देसले यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत. कल्पेशजी देसले यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. फटका खेळलेला आहे, फटका फसलेला आहे, मात्र झेल होणार नाहीये, कारण उलट दिशेने जे घेण्याचा प्रयत्न जो केला गेला त्यामध्ये यश बऱ्याच वेळा मिळत नाहीये. वेलकम, सुस्वागतम. आताच या ठिकाणी आगमन झाले युवा डॅशिंग आणि डायनॅमिक अंदाज असलेले युवा नेते सन्माननीय किरणजी ठाकरे. त्यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायतचे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. किरणजी ठाकरे अर्थात युवा डॅशिंग आणि डायनॅमिक अंदाज या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स रांजोली तसेच JRE रांजोली यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जर बघितली आपण, धावसंख्या 7. खरं तर पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळाला. याला मात्र सिटीड बॅट स्ट्रोक आणि चेंडू हवेत आहे आणि काऊ कॉर्नरला एक सहज सोपा सुंदर झेल. खरं तर पहिल्या षटकात आपण बघितलं 8 त्यानंतर चौकार कॅच आउट होतोय. 8 धावा आहेत. ॲडव्होकेट रवींद्रजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. 8 ह्या धावसंख्येला आपण बघितलं की पहिला फलंदाज बाद होतोय, कारण मनीषने खरं तर एक चौकार लागवला होता. क्लास फटका बघायला मिळाला. त्यानंतर मनीष मात्र संघर्ष करताना दिसला. 8 ह्या धावसंख्येवर पहिला मोहरा टिपला जातोय आणि पहिलं यश मिळते जीत पाटीलला. जीत वडघर एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, जीत पाटील. याला फक्त हलक्या हातानं स्लाइस केलं होतं. धाव मात्र मिळण्याची शक्यता नाहीये. पडल्यानंतर शरीरापासून जवळ चेंडू आल्यानंतर मात्र स्वतःला थोडं स्लाइस केलं. षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा विचार जर केला तर जीत पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता, कारण मनीषला बाद केलेला आहे. 1 बाद 8. जर्मन टेमली विरुद्ध बिंदास प्रतिष्ठान वडघर या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. नसीबजी भगत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 मध्ये आई गावदी स्पोर्ट्स रांदोले यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय निशांत पाटील. मंदार स्ट्राईक घेण्यासाठी मिस टाइम फटकाय. बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू विसावतोय आणि इट्स अ बिग विकेट. दुसरा फलंदाज बाद होतोय. यस, लागोपाठ 2 फलंदाज जर बाद केले तर दीपक पाटील, लिजंड क्रिकेटर वडघरचे लिजंड क्रिकेटर दीपक पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. हा जो गोलंदाज आहे ईशान पाटीलसाठी पारितोषिक आहे. दीपक पाटील म्हटलं की इट्स अ लिजंड क्रिकेटर, कारण दीपक पाटीलचं असं आहे की ते असं आहे का रांजोली संघामधून कित्येक वर्ष दीपक पाटील खेळला, त्यानंतर वडघर संघामधून सुद्धा खेळला आणि नेहमीच संघासाठी सलामीला येऊन चांगली कामगिरी केली आणि तसं लिजंड क्रिकेटर आहे दीपक पाटील आणि त्याच्याकडनं पारितोषिक देण्यात आले. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय मोनिश पाटील. मोनिश पाटील ज्युनियर, कारण मोनिश पाटील पहिल्यांदा बघितलं चौकार लागल्यानंतर बाद झाला. आता मात्र हा मोनिश पाटील येतोय दुसरा. मोनिश खेळण्यासाठी सज्ज होईल. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची संभावना नाहीये. कुणी शॉर्ट स्क्वेअर लेगला नव्हता. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, ती म्हणजे मोनिशला. मोनिश पाटील एक फार मोठं नाव आहे. खरं तर टेंबोली संघाचा जेव्हा रेग्युलर संघ खेळतो तेव्हा सुद्धा मोनिश सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसतोय. पण हा मात्र अंडर 25 मेगा ब्लास्टमध्ये खेळताना कशा प्रकारे कामगिरी करेल ते बघायचं आहे. ईशान पाटील मार्गस्थ होईल. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. याला पॉवर टॉप एज, मिस टाइम फटका आणि ईशान पाटील स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय आणि संघाला महत्त्वपूर्ण दुसरी सफलता मिळवून देतोय.
काय गोलंदाजी करतो ईशान पाटील. आता मात्र 3 चेंडूमध्ये महत्त्वपूर्ण फक्त आणि फक्त 1 धाव दिली. 2 फलंदाज बाद केलेले आहेत. पहिला फलंदाज आपण बघितला मनीष पाटील बाद झाला, त्यानंतर मंदार गोराटकर बाद झाला आणि त्यानंतर मात्र आदित्य भोईर बाद झाला. ऑर्केस्ट्रा टीम सुद्धा सज्ज झालेली आहे आणि यानंतर जेव्हा चौकार लागेल, षटकार लागेल, फलंदाज बाद होईल, मान्यवरांचं आगमन होईल, तेव्हा सुमधुर धून आपल्यापर्यंत ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून पोहोचतील. सोहम पाटील आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. 9 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. इट्स अ डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी ईशान करताना दिसतोय. जबरदस्त. खरं तर पहिल्या षटकामध्ये खरं तर जीत पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. ईशान स्लॉक केलेला आहे आणि इट्स अ वेलकम्स मच निडेड सिक्सर. धावा खरं तर होत नव्हत्या. संघर्ष करताना बघितला या षटकामध्ये आणि या महत्वपूर्ण षटकाराला. षटकाराने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 15. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. सोहमच्या बॅटमधून षटकार बघायला मिळाला. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. इट्स अ वाईड यॉर्कर. डॉट बॉल. थँक्यू. काही सन्मान आपण घेणार आहोत. श्री योगेशजी पाटील अध्यक्ष DY फाउंडेशन आपण यायचं. आपला सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. आदरणीय योगेशजी पाटील अध्यक्ष DY फाउंडेशन आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. या बिपिनजी आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. श्रीयुत योगेशजी पाटील अध्यक्ष DY फाउंडेशन आपलं मनपूर्वक स्वागत. अंडर-25 मेगा ब्लास्ट या स्पर्धेमध्ये आदरणीय प्रेमनाथजी पाटील, आदरणीय बिपिनजी पाटील, आदरणीय तेजसजी पाटील, आदरणीय कुमार श्रवणजी पाटील यांच्या वतीनं सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर श्रीयुत प्रकाशजी केणी सल्लागार आपण सुद्धा यायचं आहे. आदरणीय प्रकाशजी केणी आपण सुद्धा या. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे. सन्मान होतोय आदरणीय प्रकाशजी केणी यांचा सल्लागार DY फाउंडेशन. मनपूर्वक स्वागत. बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत आदरणीय प्रकाशजी केणी यांचा. त्यानंतर कुमार प्रसादजी देसले आपण या. कुमार प्रसादजी देसले. तीन बाद 15 खेळण्यासाठी सज्ज होईल मोनिश. आदरणीय ॲडव्होकेट रवींद्र पाटील आपण यायचंय. आदरणीय ॲडव्होकेट रवींद्र पाटील आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. ॲडव्होकेट रवींद्रजी पाटील या. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे. आदरणीय रवींद्रजी पाटील आपला सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. आदरणीय रवींद्रजी पाटील या. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि हा सन्मान सुद्धा बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आदरणीय प्रसादजी देसले या. आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. उद्योगपती आदरणीय प्रसादजी देसले आपलं मनपूर्वक स्वागत. अंडर-25 मेगा ब्लास्ट. आणि या सांगण्याची गरज नाही, यंग डॅशिंग डायनामिक जितकी विशेषणे लावाल तितकी कमी आहेत मिस्टर प्रसाद देसले यांच्यासाठी. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते
सन्मान केला जाईल. आणि श्रवणचे मामा आहेत म्हणजेच प्रेमनाथजींचे ते मेहुणे आहेत, ही देखील ओळख महत्वाची आहे. तर आपलं मनपूर्वक स्वागत. चला, खार्डी आणि गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी दोन्ही टीम तयारीत राहायचं आहे. पुढचा सामना 2 सेकंद होईल. त्यानंतर कल्पेशजी देसले आपण सुद्धा यायचं आहे. म्हणजे श्रवणचे हे सुद्धा मामाच आहेत का? यस, या श्रवणजी आपलं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. जी कांबळे याचा सन्मान मुख्य मंचावर स्वागत कक्षात केला जाईल. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आदरणीय दीपकजी चौरसिया आपण या. आदरणीय दीपकजी चौरसिया आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपला सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. आणि त्यानंतर आदरणीय नशीबजी भगत, आदरणीय नशीबजी भगत आपण या. आदरणीय नशीबजी भगत आपण सुद्धा स्वागत कक्षात यायचं आहे. आपला सन्मान केला जाईल. नशीबजी भगत याचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये बघतोय. हे कोण आहे? आदरणीय प्रेमजी भोईर आपण सुद्धा या. आदरणीय प्रेमजी भोईर या. आपला सन्मान स्वागत कक्षात केला जाणार आहे. प्रेम भोईर या. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान होईल यानंतर आदरणीय प्रेम भोईर यांचा मनपूर्वक स्वागत. आणि हा सन्मान बिपिनजी पाटील यांच्या शुभ केला जाईल. चला जाऊया. इट्स नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल. 1 धावा असणार आहे आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. नो बॉल. इट्स नो बॉल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. 18 धावा झाल्यात. 18. फ्रीटचा चेंडू फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल झालेला नाही. झेल झाला जरी असता तरी फ्रीट होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धावी पूर्ण होते. 3 धावा पूर्ण होत्या. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने आता मात्र धावसंख्येला वेग येतो. धावसंख्या झाली 21. 21 धावा झालेल्या आहेत. यश पाटील हा चेंडू अतिशय वेगवान मारा. यश पाटीलच्या माध्यमातून आपण बघतोय व्हेरिएशन बघताना पाहतोय. कधी कधी मध्ये चेंडूमध्ये चेंज ऑफ आहे. चेंडूचा वेग कमी आणि हा चेंडू जर बघितला अतिशय वेगात टाकला होता. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 21. 3 बाद 21. यश पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचं. झेल घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने केला नाहीये. एका टप्प्याने चेंडू अडवला. तोपर्यंत मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे युवा आणि डॅशिक डायनॅमिक नेतृत्व भावेजी ठाकरे यांच्याकडनं पूर्ण ऑर्गॅनिक कमिटीला, तसेच किरणजी ठाकरे दोन्ही युवा आणि डॅशिंग दोघेही बंधू आहेत. युवा आणि डॅशिंग डायनॅमिक अंदाज आहे यांच्याकडनं पूर्ण ऑर्गॅनिक कमिटीला बिर्याणी खास करून खास मेजवानी बिर्याणीची मेजवानी आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करते भावेजी ठाकरे किरणजी ठाकरे यांचं. यावर मात्र पुन्हा एकदा फोर्सच्या अंदाने फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचं आणि स्ट्रेट लॉंग ऑफला एक चांगला झेल.
आला होता एक षटकार त्याने लगावला, मात्र 4 डॉट चेंडू सुद्धा खेळला. एक षटकार भले त्याने लगावला, मात्र डॉट चेंडू खेळला. चौथा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 23. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. काय गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाज. जीत पाटीलने वडगर एक्सप्रेस याने फक्त 8 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केल्यानंतर ईशान पाटीलने सुद्धा 2 फलंदाज बाद केले, 7 धावा दिल्या. आणि त्यानंतर यश पाटीलने सुद्धा वेगवान मारा केला आणि एक फलंदाज बाद केला आणि फक्त 8 धावा दिल्या. अंडर 10 जेव्हा तुम्ही धावा देतात तेव्हा एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. अंतिम षटक रोहित पाटील येतोय, त्याचा सामना करेल. खरं तर मोनिशकडनं खूप अपेक्षा असणार आहे या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त, कारण धावसंख्या जर बघितली आपण अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण 23 धावा आहेत. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पंच वॉंग करतायत वेळेसंदर्भात, कारण सुपर संडे मेगा फिनाल सुद्धा आज बघायला मिळणार आहे. पूल करण्याचा प्रयत्न आणि इट्स सॉफ्ट डिसमिसल. सोपा सुंदर झेल. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. फुल्लर लाईनचा चेंडू होता. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज वडगर संघाचे. आता जनवान टिंबली विरुद्ध बिंदास प्रतिष्ठान वडगर. नावाप्रमाणेच बिंदास गोलंदाजी करतायत आणि त्यामुळे त्यांना यश मिळते वडगर संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. ऋग्वेद गोराडकरचा फुटवर्क बघायला मिळत नाहीये. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतो. मोबाईल असं म्हणतात ना की मोबाईलसाठी नेटवर्क आणि एक चांगला फटका खेळण्यासाठी फुटवर्क ची ती अपेक्षा असते, ते मात्र बघायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉलची परंपरा चालू आहे. लागोपाठ 3 डॉट बॉल. खरं तर यापूर्वी एक विकेट सुद्धा प्राप्त झाली आणि त्यानंतर 3 डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी करताना रोहित पाटीलला आपण पाहतोय. यामध्ये चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव मिळेल. बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या आपण पाहतोय की 23 वरनं 24 वर पुढे सरकते. शेवटचा चेंडू आहे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. या 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेली आहे. पुन्हा चांगला फटका खेळलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. धावांचं लक्ष आपण वळूया टॉस साठी. टॉस कडे वळणार आहोत आपण. खारबा वर्सेस खार्डी दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. खार्डी संघाला बाय मिळालेली आहे.
आणि आता सेकंड राऊंड जो येईल वेळे वर्सेस खार्डी. वेळे वर्सेस खार्डी सेकंड राऊंडसाठी आपण टॉससाठी यायचं आहे. रियान एंटरप्राइजेस वेळे महेशजी ठाकरे यांचा संघ वर्सेस खार्डी. दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी यायचंय. येस, आपण जी मॅच पाहतोय अर्थात जर्मन टेंबोली विरुद्ध बिंदास प्रतिष्ठान गावदी वडघर. तर एक लो स्कोरिंग मॅच आहे, कारण लक्ष जे आहे 26 इथे टार्गेट. आणि तसंही क्रिकेटमध्ये भलं भलं कितीही आव्हान असू द्या, पण कॉमेंट्रीचं आव्हान नेहमीच ज्याने खरं तर स्वीकारलेलं आहे आणि पूर्ण केलेलं आहे असे आमचे एक जबरदस्त कॉमेंटेटर, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक यानंतर सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये, मनीष पाटील. समर्थ कृपा ऑर्केस्ट्रा चे सर्व आमचे कलाकार तुमच्या समोर त्यांची कला सादर करणार आहेत. श्री समर्थ कृपा, चला. म्हणजे आता या सामन्यात जो जिंकणार आहे तो जय दुर्गा रांजोळी या संघाशी खेळणार आहे. चला लक्षात घ्या, या दोन संघात जो जिंकणार आहे ड्रॉ प्रमाणे तो जय दुर्गा रांजोळी या संघाशी खेळणार आहे. सामना महत्वाचा आहे हा. टेंबिवली आणि वडगर खरं तर हे एक पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत रेग्युलर फॉर्मॅटचे. पण आता पाहूया या अंडर 25 कॅटेगरीचं क्रिकेट थोडंसं आणखीन रंगतदार होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. बिंदास प्रतिष्ठान वडगर आणि जय हनुमान टेंबिवली या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहत आहोत. पहिल्या डावात मनासारखा खेळ नाही झाला. मनीष पाटील 4, मंदार गोराडकर 2, आदित्य भोईर 0, मोनिश पाटील 1. मनीष, मंदार आणि मोनिश हे तिघजण, तसेच आदित्य, सोहम, वेदांत जवळपास सर्वजणच रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत टेंबिवली संघाकडून. पण आज गणित चुकलेलं आहे. गोलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. जीत पाटील पहिले षटक 8 धावा 1 विकेट, ईशांत पाटील दुसरं षटक 7 धावा 2 विकेट, यश पाटील तिसरं षटक 8 धावा 1 विकेट आणि रोहित पाटील यांचं चौथं षटक फक्त 2 धावांचं राहिलं. त्याचमुळे गोलंदाजांचा दबदबा राहिलाय. जीतने चांगली सुरुवात दिली या डावाला. आणि वडगर संघ तर गोलंदाजीमुळे जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळाली. आदरणीय शक्ती पाटील यांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर लक्ष ठेवलेलं आहे 26 धावांचं. जय दुर्गा रांजोळी संघाचे कॅप्टन टॉससाठी या रेडी राहायचे, कारण या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो जय दुर्गा रांजोळी या संघासोबत पुढच्या सामन्यात खेळणार आहे. त्याचमुळे चला जय दुर्गा रांजोळी आपले कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्सच्या बाजूला उपस्थित राहायचं आहे. टेंबिवली ही टीम जिद्दीमुळे ओळखली जाते. जिद्द ह्या टीमचा दागिना आहे आणि म्हणूनच पाहूया रेग्युलर फॉर्मॅटमध्ये ती गोलंदाजी नेहमीच वरच्या दर्जाची टेंबिवली संघाच्या गोलंदाजाची राहिलेली आहे. या सामन्यात पाहूया तसं प्रदर्शन होते का. बघा लक्षात घ्या, महत्वाची बाब, बेस्ट बॅटर आहे, बेस्ट बॉलर आहे, सिरीज आहे, पण आयकॉनला ती बक्षिसं जिंकता येणार नाही. फक्त अंडर 25 साठीच ती वैयक्तिक बक्षीस आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी वेदांत पाटील, पहिला बॉल ओव्हर द विकेट, फुल लेन बॉल होता, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. हाफ चान्सेसला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. आदरणीय जनार्दन पाटील यांचं आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बादशाहबाई या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आदरणीय जनार्दन पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालेली आहे. कंबर कसावी लागेल. खरं तर तुमचं जे नाव आहे ते टिकवण्यासाठी हे योग्य माध्यम आहे जय हनुमान टेंबिवलीच्या प्रत्येक गोलंदाजासाठी.
आणि त्यांनी संधी निर्माण केली. वेदांत पाटील याच गोष्टींसाठी ओळखले जातात. क्षेत्ररक्षणाचा तर उच्च स्तर आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये आणि वेदांत पाटील मिळवलाय पहिला विकेट. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. श्री समर्थ कृपा ऑर्केस्ट्रा भादवड चे सर्व कलाकार पूर्ण दिवसभर तुमच्या मनोरंजनासाठी हजर आहेत आणि आमचे डीजे गणेश दादा साऊंड सिस्टीम त्यांची सांभाळत आहेत आणि जी महत्त्वाची गरज आहे आज प्रेक्षकांसाठी खूप चांगल्या संगीतांची मेजवानी आपण घेऊन येणार आहोत. दरम्यान चांगला सामना होईल असं पहिलं पाऊल वेदांत पाटील यांनी टाकलेलं आहे. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करते. फक्त प्रत्येक पाऊल योग्य त्या पायरीवर पडलं पाहिजे आणि तेच पाऊल वेदांत पाटील यांनी योग्य त्या पायरीवर टाकलेलं आहे आणि दुसऱ्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवलाय. बिंदास प्रतिशांत वडगरचा यज्ञेश पाटीलला परतावा लागतंय. भूषण पाटील नवीन फलंदाज येतोय. हा डॉट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. बॅटचा फेस क्लोज केला. संपर्क बॅट आणि बॉलमध्ये नाही झाला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव नाही मिळाली. 3 चेंडूचा खेळ जमून धावसंख्या फक्त आहे 1. फलंदाजांनी जे काम केलं नाही गोलंदाज आता ते काम योग्य त्या पद्धतीने करतायत धावांना रोखण्यासाठी. अशाच गोलंदाजीची आवश्यकता होती जी गोलंदाजी वेदांत पाटीलच्या वतीने पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि वाईड लाईनच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. एक धाव वाढते. धावफलकावर धावा येत आहेत 2. 26 धावा रोखायच्या आहेत टीम जय हनुमान टेंबुलीला आणि म्हणूनच वेदांत पाटील हा महत्वाचा पर्याय त्यांनी वापरला. बॅट अँड पॅड मधला बॉल. बॅटचा फेस क्लोज केला स्क्वेअर लेगला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिळते फक्त एकच धाव. पूर्णपणे फलंदाजाचा स्टान्स ओळखून अभ्यासपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी वेदांत पाटील यांना ओळखलं जातं. मागचा बॉल जरी वाईड होता पण त्यानंतर त्यांनी स्टंप टू स्टंप अटॅक जारी ठेवला ऑन द लेग. हा बॉल पण तितकाच चांगला खेळ फलंदाज भूषण पाटील यांचा पाहायला मिळाला. त्यांनी बॉलला फक्त ढकललं. स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या पोहोचते 3 वर. जिंकण्यासाठी अजूनही 23ची गरज. पुढचा बॉल वेदांत पाटील. पायांची हालचाल नाही होत. पायांची स्ट्राईड मोठी केली आणि आत्ता ते ड्रिल करून दाखवत आहेत की या वीडचा फायदा उचलून मला एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळायचा होता पण वेळ निघून गेले. आतापर्यंत या षटकातले चेंडू हाताळलेले आहेत वेदांत पाटीलने 5 आणि खर्च केलात फक्त 3. म्हणजेच पर्याय योग्य वापरलेला आहे जय हनुमान टेंबिवली या संघाने पहिल्या षटकासाठी. वेदांत पाटील फॅन्टॅस्टिक ओव्हर. पहिलं षटक यशस्वी राहिलेलं आहे जय हनुमान टेंबिवली संघासाठी. वेदांत पाटील यांनी खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. दादा थोडा दोनों का हात साच एकच थोडा इकडे करा ना आवाज तो तुमचा याचा नाही मग माझा पुढे कोण आहे ना रे राम दादा तो तसा वाढू का जरा देऊ चालू कर चालू आहे तो चेक
पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. वेदांत पाटील यांनी इम्प्रेस केलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर ब्रेकमध्ये इतका टाइमपास नाही करायचा. ऑर्केस्ट्रा त्यांचं काम करतायत, आपण आपलं काम करूया. आजचं वेळापत्रक कसं यशस्वी करता येईल त्यासाठी आपलं एक एक पाऊल महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ राहिलेला आहे जय हनुमान टिंबिवली संघाच्या बाजूने. पण पाहूया दुसऱ्या षटकामध्ये पलटवार बिंदास प्रतिष्ठान वडगर या संघाच्या वतीनं पाहायला मिळते का. बॉलिंग ट्रॅकवर सोहम पाटील येत आहेत. आदरणीय हनुमान बुद्या भोईर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत सोहम पाटील. चला जास्त वेळ नाही सोहम, 5 मिनिटं घेतली आपण. इतका वेळ नाही घेता येणार, आपण प्रोफेशनल आहात. पंडित बुद्याजी भोईर यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक स्वागत सोहम. ओव्हर द विकेट. अप्पड बार होता आणि बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा रन मिळते. या गोष्टी टाळाव्या लागतील कारण या गोष्टी अपायकारक आहेत आणि या ठिकाणी तपासायचं आहे. व्हाईट बॉलसाठी फिल्डिंग टीमने रेफरल घेतलाय व्हाईट बॉलसाठी. चला ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि आता फिल्डिंग टीमने यस रेफरल घेतलेला आहे आणि आता आपण तपासणार आहोत. बॉल ट्रॅव्हल नेमका झाला कुठून, स्टंपच्या वरून की स्टंपच्या बाजूनं, त्यासाठी तपासणार आहोत आपण. आणि जवळपास स्पष्टच आहे व्हाईट बॉल आहे. चला एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बिंदास प्रतिष्ठान वडघर. यावेळेस थोडासा ऑकवर्ड बॉडी स्टान्स पाहायला मिळाला. बाउन्सचा अंदाज घेत असताना छोट्या चणीचा हा फलंदाज थोडा जम्प करून स्ट्रोक खेळत तो स्ट्रोक ॲडजस्ट करत होत होता, पण त्यात काही ॲडजस्टमेंट नाही झाली आणि त्यामुळे अजूनही मदत धावांना देता येत नाहीये. फलंदाज प्रयत्न करतायत त्या मदतीचा, पण याकडे गोलंदाजांची वरच्या दर्जाची गोलंदाजी फलंदाजांची डोकेदुखी वाढवते. मिळते फक्त ही एकच धाव आणि अजूनही कन्फ्युजन आहे फलंदाजांच्या दरम्यान की धाव घ्यायची की नाही घ्यायची. पेव्हिलियन बॉक्समध्ये प्रचंड निराशा आहे कारण अजूनही तो मनासारखा खेळ नाही आहे. खरं तर पहिल्या डावानंतरच कित्येक प्रेक्षकांनी कल लावला होता की हा सामना नेमका जिंकणार कोण आहे, पण समोर जर जय हनुमान टिंबिवलीचा संघ आहे आणि जसं गवळी सरांनी देखील वक्तव्य केलं होतं की कुठलीच टोटल तुम्हाला सेफ ठेवत नाही, तुम्हाला ते प्रयत्न पहिल्या डावात सुद्धा करायचेच आहेत आणि तेच प्रयत्न तुम्हाला दुसऱ्या डावात सुद्धा करायचेच आहेत. तर वेळ प्रत्येकाची येते, वेळ प्रत्येकावर येते. पाहूया या सामन्यामध्ये जिंकून पुढच्या फेरीत कुठला संघ दाखल होतोय. धावसंख्या 5, 1 फलंदाज बाद. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑन ला क्लिअर करण्याचा प्रयत्न आदित्य आहे, चूक नाही होणार. मनीष त्या ठिकाणी मनीषने ढील टिपला आणि सोहमच्या खात्यात आणखी विकेट. मोनिसचा दमदार झेल. रांजोळीला आपण रेडी राहायचं टॉससाठी. आपण हा सामना जो संघ जिंकणार आहे तो संघ खेळणार आहे जय दुर्गा रांजोळी या संघाशी. जय हनुमान टिंबिवली संघाकडून काय गोलंदाजी पाहायला मिळते. सोहम पाटील यांनी हे षटक व्यवस्थित सांभाळलेलं आहे. धावसंख्या 5 जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. अजूनही अडचणी तितक्या जास्त नाही आहेत वडगर संघासमोर, पण पाहूया जर असाच वेळ घेत राहिले तर मग अडचणी वाढतील. यावेळेस परफेक्ट ऑन ड्राईव्ह प्रेशर रिलीज करणारा षटकार 6 धावा.
मागच्या 9 चेंडूंवर जे कमवलं होतं ते 10व्या चेंडूंवर गमावलेलं आहे टीम जय हनुमान टिंबिवलीने धावसंख्या पोहोचते आता 11वर जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्टेबल सिच्युएशन पाहायला मिळते बिंदास प्रतिष्ठान वडघरची. पुढचा बॉल स्वीप केलाय बॉलला, काय इम्प्रोव्हायझेशन आहे, पण क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर, थ्रो करेल स्ट्रायकर्स एंडला. पूर्ण केल्या जातात या 2 धावांची मदत धावफलकाला मिळते आणि धावसंख्या झाली बिंदास प्रतिष्ठान वडघर या संघाची 13 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत तर 13 चेंडू आणि 13ची गरज. पुन्हा एकदा एका षटकाराने पूर्णतः गणित बदललेलं आहे या सामन्याचं. या अगोदर पूर्णपणे वरचष्मा होता टिंबिवली संघाचा, पण आता वडगर संघाचा. प्लेसमेंट पण ती निवड चुकलेली आहे. थोडे जास्तच बचावात्मक राहिलेत फलंदाज आणि म्हणूनच धाव बनवू नाही शकले. येतो हा डॉट बॉल. 12 चेंडूने जिंकण्यासाठी 13ची गरज. 12 बॉल्स and 13 runs required to win. पाटील तिसऱ्या षटकासाठी गोल त्यांनी एक शानदार झेल टिपला होता आणि त्यानंतर तो जो षटकार आहे तो पूर्ण जय हनुमान टिंबिवली संघाला टेन्शन देऊन गेलेला आहे. पण आता जेव्हा वाढते टेन्शन तेव्हा द्यावं लागतं कॉन्ट्रीब्युशन आणि पाहूया तेच देण्यासाठी गोलंदाज मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून सज्ज होतोय. 12 चेंडू 13 धावांची गरज. बॉल हवेत आहे पण क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये नाही आहे. मिड विकेटचा पोहोचेल बॉलवर तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मौका मिळालेला आहे. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न पडतात. तिसरी धाव तर होणार नाहीये. फलंदाजाला परतावं लागते पण मिळतात या 2 धावा. 11 चेंडू 11 धावांची गरज. पाटील हे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. टीम बिंदास प्रतिष्ठान वडगर या संघासाठी आपण पाहतोय अंडर 25 मेगा ब्लास्ट ही स्पर्धा. प्रेमनाथजी पाटील, दयारामजी पाटील, बिपिनजी पाटील, तेजजी पाटील आणि कुमार श्रवणजी प्रेमनाथ पाटील यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा. प्रत्येक 25 वर्षाखालील तरुणांसाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ. जेव्हा आपल्याकडे कॅलिबर आहे, आपल्याकडे प्रतिभा आहे, तर ते दाखवण्यासाठी जे माध्यम हवंय ते माध्यम मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक संघाला एकूण 34 संघ तुम्हाला या स्पर्धेत आपलं प्रतिभेच्या सादरीकरणाचा खेळ देताना पाहायला मिळाले. जीत पाटील हे नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि म्हणूनच त्यासाठी या षटकावर मोनिश पाटील यांनी पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती पण मिडविकेटला क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 धावा मिळालेल्या आहेत वडगर संघाला. पुढचा बॉल हो, यावेळेस पिकअप स्ट्रोक आले आणि आपल्या येण्याची जाणीव करून दिली. अफलातून षटकार जीत पाटीलचा. पण खूप जास्त बाहेर आणि त्याचमुळे एक्स्ट्रा रन मिळते. पूर्णपणे हातातून सामना निष्ठत चाललेला आहे जय हनुमान टिंबिवलीच्या.
हा चेंडू डिलिव्हर करताना ऑर्केस्ट्रा कृपया थांबवायचा प्लीज. धावसंख्या 22 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता 4 धावांची. जागा बनवून हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. लेग कटर्स चांगले आहेत. गोलंदाज मोनिशकडे उजव्या हाताच्या बॅटरसाठी आणि त्यांचा त्यांनी वापर केलेला आहे. अजूनही हा सामना सोडण्याच्या इच्छेत बिलकुल नाही आहे मोनिश पाटील. त्यांची बॉडी लँग्वेज अजूनही तितकीच पॉझिटिव्ह आहे जी आवश्यकता असते कुठल्याही संघाची. जो संघ दडपणात आहे. बघा पुन्हा एकदा स्लो लेग कटर. पर्याय आहे तर मग ते लपवून का ठेवायचे, ते योग्य त्या वेळी वापरायलाच हवेत. आणि आता म्हणूनच ती जाग आलेली आहे. अजूनही मोनिश पाटील सातत्यपूर्ण गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळालेले आहेत. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आणि आवश्यकता आहे 4 धावांची. 8 चेंडू 4 धावांची गरज. पुढचा बॉल राऊंड विकेटनं मोनिश पाटील. बॉल हवेत आहे. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. कॅच ड्रॉप. या क्षणाला कॅच ड्रॉप परवडणार नाही. जय हनुमान ठेंबिवली टीमला. आणि कॅच ड्रॉप मनीषने केलाय. या अगोदर मोनिशने कॅच टिपला होता. आता मोनिशच्या गोलंदाजीवर मनीषने कॅच सोडलेला आहे. 2 धावा मिळत आहेत बिंदास प्रतिष्ठान वडकर या संघाला. धावसंख्या पोहोचते 24. आवश्यकता आहे 2 धावांची. मोनिश पाटील राऊंड विकेट. यावेळेस प्लेसमेंट चांगली आहे. सिंगल कंप्लीट केलेली आहे. बिंदास प्रतिष्ठान गावदेवी वडकर. गणेश दादा या आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर लेव्हल झालाय. धावसंख्या 25. एका षटकात 1 धावेची गरज. 1 षटक आणि 1 धाव. चला पुढचे 2 संघ कॅप्टन आलेत का रेडी? हा कॅप्टन रेडी आहेत. जयदुर्गा रांजोळीचे कॅप्टन रेडी आहेत. या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो रांजोळी संघाशी खेळणार आहे. सामना 3 षटकांचा असेल. एक षटक 1 धाव. इतिहास रचला जाईल का अंडर 25 मेगा ब्लास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून? या अगोदर कित्येक इतिहास लिहिले गेलेले आहेत पण नाही. पहिल्याच बॉलवर खेळ खल्लास केलाय. जीत पाटील यांचा अनुभव कामी आलाय. बिंदास प्रतिष्ठान गावदेवी वडगरच्या संघासोबत सामना जिंकलाय टीम वडगरने. अभिनंदन. इज द मॅन ऑफ द मॅच. स्लॉग ओव्हरचं षटक जबरदस्त हाताळलं. फक्त 2 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केली. बॅटिंग करताना सुद्धा 8 धावांची उपयुक्त खेळी केली. रोहित पाटील इज द मॅन ऑफ द मॅच.